गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोल्यात मार्केट समितीच्या मैदानात सोमवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यासाठी शेकाप पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड आदी उपस्थित होते। या मेळाव्याचे आयोजन स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू आबासाहेब देशमुख यांनी केले होते। या मेळाव्यात डॉक्टर अनिकेत देशमुख देखील उपस्थित राहिल्याने देशमुख समर्थकांचा उत्साह आणखी वाढल्याचं दिसून आलं। या मेळाव्यात बोलताना बाबासाहेब देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून काय म्हणाले बाबासाहेब देशमुख, माननीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमची आग्रहाची मागणी, कारण या मतदारसंघामध्ये नेहमी नवीन विचाराचा मतदार निवडून लोकसभेमध्ये जायचे आणि मागच्या 60-70 वर्षामध्ये आमच्या पक्षाने आघाडीच्या उमेदवाराला पाठबळ दिले। आज आमच्याकडे मतं आहेत, शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे। केडर जे सांगेल त्याला उभं राहावं लागेल। मी विधानसभा मतदारसंघ लिमिटेड काम करतो आणि या ठिकाणी मागच्या 2-2.5 वर्षापासून काम करत असताना ते थांबण्याची जबाबदारी मी घेतली, कारण या मतदारसंघातील 3-3, 4-4 पिढ्यांचा हा मतदार स्वर्गीय आबासाहेबांच्या पाठीशी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी उभा होता। त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी या ठिकाणी थांबतोय। उद्याच्याला जर केडरनी सांगितलं बाबासाहेब थांब, तर मी त्या क्षणी थांबायला तयार आहे। कार्यकर्त्याकडून मोठ्या प्रमाणात तुमच्या नावाचा जयघोष, तुमची उमेदवारी जाहीर करा अशी मागणी होते विधानसभेला। केडर आहे, केडर मगाशी भाषणामध्ये जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की हा पक्ष हुकुमशाहीचा पक्ष नाही, लोकशाहीचा पक्ष आहे। केडरला स्वातंत्र्य आहे काय मागावं, काय घोषणा द्यावी। ही आलेली जनता ही आबासाहेबांवर प्रेम करणारी जनता आहे, आबासाहेबांना मानणारी, त्या विचाराला मानणारी जनता आहे। तो विचार टिकावा म्हणून या ठिकाणी जनता आहे।